पथदर्शन सुविधा घेतात जो धोका सुरक्षेच्या दृष्टीने मंदिराला आणि याला आहे, याबद्दल आपण काय डिसिजन घेणार? नाही, मला असं वाटतं की डिसिजन घ्यायचा अधिकार माझा नाही. आपण फक्त निदर्शनात आणून देऊ शकतो त्रिसदस्यीय समितीच्या की जी घटना मागं घडली, की जी महिला CCTVवर दिसली आणि मंदिर प्रमुखावर जो आरोप झाला, ठीक आहे, तो आरोप खरा खोटा आहे 3 सदस्यीय समिती ठरवेल, तो अधिकार माझा नाही. मात्र त्या महिलेला जेव्हा आपण शोधायला गेलो तर ती महिला सापडलीच नाही. ती महिला कोण आहे, कुठून आहे, म्हणजे मंदिराजवळ मंदिराप्रमुखाच्या खुर्चीवर साईबाबांच्या मूर्तीसमोर आलेली महिला CCTVमध्ये स्पष्ट देतात असून देखील जर तिची ओळख पटत नसेल तर शिर्डी संस्थांच्या आणि मंदिराच्या सुरक्षिततेबाबतीत मोठा प्रश्नचिन्ह निर्माण होतो आहे. मी माननीय CEO साहेबांना, मुख्य कार्य अधिकारी साहेबांना विनंती केली की तुम्ही आलेल्या सर्व साई भक्तांचं हे रजिस्ट्रेशन झालंच पाहिजे, त्याचं थंब झालं पाहिजे. उद्या एखादी अपवादात्मक घटना घडल्यानंतर असंच जर उत्तर प्रशासन देणार असेल की आम्हाला माहीत नव्हतं कोण आहे, तर हे मला वाटतं चुकीचं आहे. आणि अतिशय उत्कृष्ट काम 3 सदस्यीय समिती करते, याच्यामध्ये काही चूक नाही. पण आता जसं चुका आपल्याला निदर्शनात येत आहेत ते त्याच्यावर सुधारणा करतील आणि लवकरच लवकर 1 महिन्यामध्ये साईबाबा संस्थान विश्वस्त व्यवस्था प्रत्येक साई भक्त येणाऱ्याची ओळख पत्र घेऊन त्याचं रजिस्ट्रेशन केलं जाईल, अशी प्रक्रिया करेल, ही मला अपेक्षा आहे. साई संस्थांच्या रुग्णालयामध्ये भोंगळ कारभार सुरू आहे, रुग्णांना उपचार मिळत नाहीये, अनेक रुग्णांच्या तक्रारी आहेत. परवा देखील एका तरुण मुलाला जीव गमवावा लागला. नेमकं या ठिकाणचे जे वैद्यकीय स्टाफ जो आहे तो देखील गाळ झालेला आहे, चुकीच्या ट्रीटमेंट आहे. नेमकं याकडे आता तुम्ही कसं लक्ष देणार? नाही, आता त्यामध्ये ज्या ज्या लोकांना आरोप आहेत, हे दुर्दैवी बाब आहे की तो 7 वर्षाचा जो मुलगा आहे तो एक्सपायर झाला. त्याचं पोस्टमार्टम आजच अकाल झालं आणि पोस्टमार्टम रिपोर्ट देखील तुम्हाला पाहायचा राहिलेला आहे. नेमकी काय ट्रीटमेंट दिली गेलेली आहे, काल मी माननीय गृहमंत्र्यांच्या कार्यक्रमामध्ये व्यस्त होतो म्हणून मी ते कागद पाहिले नाहीत. ते कागद पाहून मी पोलिसांना FIR दाखल करायला लावलेली आहे. पोलीस त्यांना चौकशीलाही बोलवतील. मात्र साईबाबा संस्थान विश्वस्त व्यवस्थेमध्ये हॉस्पिटलच्या स्टाफबद्दल प्रश्न ऐरणीवर आहे. दुर्दैवाने ज्या उद्देशाने या साईबाबा संस्थेची निर्मिती झाली, साईबाबांची सेवा करणं, सेवा देणं, साई भक्तांना सेवा देणं, येणाऱ्या प्रत्येक पेशंटला सेवा देणं, अशा संस्थेमध्ये जेव्हा राजकारण होतं, वर्चस्वाची लढाई तयार होते, शिपाई हा डॉक्टरबरोबर वर्चस्वाची लढाई करतो, डॉक्टर लोक कंटाळून राजीनामा देतात, या सगळ्या राजकीय प्रकरणामुळं किंवा राजकारणामुळं या सगळ्या उभ्या केलेल्या संस्थेचं अक्षरशः हेळसांड होते, नुकसान होतं आहे. तर आमचा प्रयत्न आहे, मी स्वतः आता साई सेवक म्हणून अर्ज देतो आहे हॉस्पिटलमध्ये आणि मी आठवड्यातून माझा प्रयत्न राहील एक दिवस तरी बाईबाबाची सेवा करण्या हेतू दवाखान्यामध्ये काम करेल. आणि आता ते मलाच हाती घ्यावं लागेल, तोपर्यंत ही सुधारणा होणार नाही आणि ते मला आता हाती घेऊन कमीत कमी बाबांची सेवा आणि येणाऱ्या भक्तांचं हेळसांड होऊ नये असा माझा प्रयत्न राहील. तर पाहू माझा अर्जाचा काय निकाल लावतात हे ठरू. आपण काही दिवसापूर्वी सूचना देखील दिल्या होत्या, मात्र त्या सूचनांना केराची टोपली संस्थांच्या काही कर्मचाऱ्यांनी दाखवली. आता यापुढची तुमची परखड भूमिका काय असेल? नाही, मी हे कथेपर्यंत जरा व्यस्त आहे. कथेनंतर मग माझी कथा मी सुरू करेल. तर तोपर्यंत महाकालने मला शांत राहायला सांगितलं तर मी त्यामुळे शांततेतच 16 तारखेपर्यंत शांततेची भूमिका घेतलेली आहे. नियोजन मोठं आहे. तर याच्यानंतर जिथं नियमावली पाळी जात नाही, नियमाचं उल्लंघन होतं आहे, ते निश्चित आम्ही त्या ठिकाणी आंदोलन करून कारवाई करू. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.